आजच्या मार्गदर्शकांना जॉईन करून घेत असल्यामुळे थोडीशी आपल्या सर्वांना वाट पाहावी लागली, त्याबद्दल क्षमस्व. तर आपणा सर्वांनाच माहित आहे की सन शके 1948 म्हणजे सन 2027 मध्ये महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या माध्यमातून जी ज्योतिष शास्त्री परीक्षा घेतली जाते, त्या ज्योतिष शास्त्री परीक्षेमध्ये स्वाध्याय आणि निबंध तसेच फलादेश पेपर आणि गणित पेपर यासाठी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करावं म्हणून हा जो एक 5 वर्षापासून उपक्रम सुरू आहे ऑनलाईन व्याख्यानमालेचा, तो आपला पुढे घेऊन जातोय. आज 11 जुलैला सुरू झालेल्या या व्याख्यानमालेतील हे 9वं पुष्प आहे आणि हे 9वं पुष्प आपल्यासमोर आणण्यासाठी जुन्या जाणत्या आपल्या चंद्रकलाताई जोशी आपल्यासमोर आलेल्या आहेत. तर सुरुवातच आपण जशी नेहमी गणेश स्तवनाने करतो तशी गणेश स्तवनाने आपण आज सुरुवात करूया. सर्वांनी प्लीज आपले माईक जे आहेत ते म्यूट करायचे आहेत आणि गणेश स्तवनासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दृष्टी समोर, डोळे अलगद मिटलेले. गणेश स्तवनासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेत् नित्यं आयुष्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्धय्यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम जपेत गणपति स्तोत्रम षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः सर्व समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वां गणेत् सत्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकटनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रम संपूर्णम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपतीचं स्तवन केल्यानंतर मी सरस्वतीचं स्तवन करणार आहे. या देवी स्तूयते नित्यं ब्रह्मेंद्र सुर किन्नरैः सा मे सदास्तु जिह्वाग्रे पद्मस्ता सरस्वती. सरस्वती आपल्या जिभेवर सतत राहावी म्हणून हे स्तवन केलेले आहे. आज इथे अनेक मान्यवर उपस्थित असतील आणि फलिताचा एक गाळीव अर्क त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवला असेल. त्यांनी तो विद्यार्थ्यांपर्यंत. ताई नमस्कार, 1 मिनिट फक्त, 1 मिनिट. हा, तर सर्व संस्थाचालक, शिक्षक, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे सर्व पदाधिकारी, सर्व विद्यार्थी यांचं मी पुनश्च इथं स्वागत करतोय. आणि मी आपले कार्यकारिणी सदस्य श्री रवींद्र बडवे सर, जे आजच्या व्याख्यात्या जोशीताई आहेत यांचे विद्यार्थी आहेत, त्यांचे शिष्य आहेत. तर रवींद्र बडवे सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी ताईंचा आपल्याला परिचय करून द्यावा. श्री रवींद्र बडवे सर.
नमस्कार. आपल्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या व्याख्यान मालिकेत परीक्षा शास्त्री या व्याख्यात्या म्हणून आपल्याला आदरणीय डॉक्टर चंद्रकला जोशी मॅडम यांचा परिचय करून देण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी परिषदेचे आभार मानतो. मी डॉक्टर चंद्रकला जोशी करून देत आहे. डॉक्टर चंद्रकला जोशी शिक्षण MA मराठी संस्कृत, ज्योतिष वास्तुशास्त्रातील शिक्षण कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यापीठात आणि BA वेदांत ज्योतिष 3 वर्षाचा आणि या BA वेदांत ज्योतिष मध्ये महाराष्ट्रात बडवे सरांचा आवाज काही ऐकू येत नाहीये. तर ताई, मी आपल्याला विनंती करतो की बडवे सर आपला परिचय नंतर देतील. प्लीज आपण आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. प्लीज. ठीक आहे. परिचय मीच माझा देते. मी एक शास्त्राची अत्यंत निष्ठापूर्वक अभ्यासू विद्यार्थी आहे आणि माझे गुरु श्री दिगंमत असलेले यशवंत मग्गीरवार हे वास्तूमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात काय संपूर्ण भारतामध्ये सर्वश्रेष्ठ गणले गेले आणि ज्योतिषामध्ये तर त्यांचा हातखंडाच होता. कुठल्याही प्रकारच्या विद्यापीठात न शिकता त्यांनी आम्हाला घडवलं आणि त्यांनी जे घडवलं ते पुस्तकातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा फार वेगळं ज्ञान दिलं. त्यांना मी प्रथम नमस्कार करते गुरुवर्य म्हणून, कारण आताच गुरुपौर्णिमा झालेली आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने मी कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यापीठ रामटेक येथून शासकीय या विश्वविद्यालयातून PhD प्राप्त केली. महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या मध्ये PhD ज्योतिष शास्त्रात करणारी मी पहिली महिला आहे आणि त्यामुळे सरांनी माझा खूप गौरव केला. युनिव्हर्सिटीने पण केला. माझे मार्गदर्शक कुलकर्णी सर यांनी पण खूप कौतुक केलं. मला मग्गीरवार सरांनीच विषय दिला होता की ग्रहगोलांच्या माध्यमातून मानवी आयुर्दायाचा अभ्यास, आणि मी तो ग्रंथ लिहिला. काही थोड्याशा हिंट्स मला मिळाल्या त्यांच्याकडून आणि नंतर त्यांच्याच प्रेरणेने हा माझा ग्रंथ मी लिहिला. युनिव्हर्सिटीला तो मी सादर केला. युनिव्हर्सिटीने त्यातील अत्यंत महत्वाचे संस्कृत श्लोक आहेत म्हणून मला पुन्हा एकदा विनंती केली की त्यातील संस्कृत श्लोकात एकही चूक राहू नये म्हणून तुम्ही ते पुन्हा बारकाईने तपासून आम्हाला द्या. आम्हाला तो युनिव्हर्सिटीत एक आदर्श ग्रंथ म्हणून ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे मी त्यांना तो करून दिला. आज युनिव्हर्सिटीत असेलही तो. आणि त्यानंतरचा माझा परिचय मग पुष्कळ आहे. वेगवेगळ्या मासिकातून मी लिखाण केलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मी वक्तृत्व केलेलं आहे, पण ते सगळं रुटीन मध्ये आहे. त्याला फक्त गुरूंचा आशीर्वाद आणि सरस्वतीने तिला सांगा बंद कर मला. ताई, आपला आवाज ऐकू येत नाही. प्लीज. हो, तर एक फोन आलाय तो जातोय. तर ते सगळं मी सरस्वतीचा कृपा प्रसाद समजते आणि कसल्याही प्रकारचा सत्कार होणं किंवा
त्याचा आनंद उपभोगणं याच्यात मला फार विशेष रस वाटत नाही. तर आपण विद्यार्थ्यांना ज्ञान द्यावं आणि त्यांनी ते ओतप्रत जीवनामध्ये घ्यावं, यासाठी सातत्याने 1996च्या अगोदर पासून मी प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शिकवलं. आतापर्यंत कसलीही प्रकारची फी घेतलेली नाही. आणि ते शिकवण्यात मला जो अवीट आनंद मिळाला तो माझ्या जीवनातला फार मोठा ठेवा आहे. त्यामुळं यापेक्षा जास्त परिचय देण्यात आणि वेळ घालवण्यात मला फारसं स्वारस्य वाटत नाही. मला बडवे सरांनी विचारलं की आमच्या अध्यक्षांचं असं मत आहे की तुम्ही ज्योतिषशास्त्रीय परीक्षेला म्हणजे जे विद्यार्थी आता बसणार आहेत त्यांच्यासाठी फलिताचा पेपर कसा लिहावा याबद्दल काही बोलू शकता का? आणि वक्तृत्व हा माझा एक पिंड आहे, मला आवडतं, म्हणून मी काही विचार न करता पटकन हो म्हटलं. वास्तविक विद्यार्थ्यांना फलिताचा पेपर नेहमी अवघड जातो. काय होतं, स्वाध्याय लिहिण्यामध्ये, निबंध लिहिण्यामध्ये दिवाळीपर्यंतचा वेळ निघून जातो आणि त्यानंतर गणिताचं एक डोक्यावर ओझं असतं म्हणून गणितही करण्यामध्ये वेळ जातो. आणि मग फलिताच्या पेपरचा एक मोठा असं दडपण येतं की आपल्याला फलित येईल का. वास्तविक प्रत्येक विद्यार्थी हा जेव्हा ज्योतिष शास्त्रात पाऊल टाकतो तेव्हा मला पत्रिका सोडवता आली पाहिजे, मला फलित आलं पाहिजे, ही त्याची अंतस्थ प्रेरणा असते. पण जेव्हा तो त्यामध्ये खोल पाय टाकीत जातो तेव्हा फलित इतकं सोपं नाहीये हे त्याच्या लक्षात येऊ लागतं. त्यातली त्यात फलिताच्या अनेक पद्धती आणि अनेक प्रकारची पुस्तकं वाचल्यानंतर तो गांगरतो. परंतु महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने एक इतकं सुंदर काम केलेलं आहे की कुंडलीची भाषा खंड 1, 2, 3, 4 ही पुस्तकं म्हणजे फलिताचा अर्क आहे. आणि ही फलिताची पुस्तकं, त्यात गणितही येतं, परिचयही येतो, ती अभ्यासाला ठेवली. आणि श्री श्रीवटांच्या प्रेरणेने त्यांनी ज्योतिष सोबती हे एक पुस्तक जे काढलं त्यामध्ये महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतील फलादेशाच्या पेपरसाठी भरपूर माहिती आहे. तेवढी जरी सूक्ष्मतेने अभ्यासली तरी तुम्ही नक्कीच चांगले मार्क मिळवू शकता. आता पेपर म्हटला आणि परीक्षा म्हटली की कुठल्याही वयातल्या विद्यार्थ्याला थोडीशी धडधड होते, पण तसं होण्याचं कारण नाही. कारण मी आता सांगितल्याप्रमाणे तशी वदाभटांची पुस्तकं आहेत या परीक्षेसाठी, कुंडलीची म्हणजे कुंडली बद्दलची भाग 1 भाग 2 त्यांची, तीही सुंदर आहेत. पण मला असं म्हणायचं की जर कुंडलीची भाषा 1, 2, 3, 4 चांगली वाचली आणि ज्योतिष सोबती जर काळजीपूर्वक अभ्यासलं तर तुम्हाला कसलीच भीती वाटण्याची गरज नाही. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडेच वळू, कारण नमनालाच धडाभर तेल घालणं बरं नाही. त्या अगोदर इथं असलेले सगळे वंदनीय, माननीय आणि फलितामध्ये तज्ञ असलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींना मी माझा आदरपूर्वक नमस्कार करते. आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि इतरही पदावर आरूढ असलेल्या सर्वच मान्यवर जनांना मी नमस्कार करते. आता गुरुपौर्णिमा झालेली आहे म्हणून मला असं म्हणावं वाटतं की गुरुपूजिता कार्यसिद्धी मिळावी, गुरुपूजिता कार्यसिद्धी मिळावी. जसे गुरुपूजिता कार्यसिद्धी मिळावी, जसे शिंपिता मूळ वेली फुले फुली फुलावी. तर मूळ हे आपलं गुरु आहे आणि हे गुरुतत्व सांभाळूनच प्रत्येकाने जीवनामध्ये गुरुला नमस्कार करून, गुरुचा आदरणीय सन्मान करून जीवनामध्ये आपल्या ज्ञानाला सुरुवात करावी आणि ती प्रत्येक जण करतं. आज आपण फलिताचा पेपर
जो अत्यंत महत्वाचा तुम्हाला सोडवायचा असतो त्याच्याकडे बघणार आहोत. मला असं म्हणायचं की आम्ही बीएड शिकलो तेव्हा बीएड मध्ये एक पहिलं तत्व शिकवलं गेलं, सोप्याकडून कठीणाकडे. आणि कुठलंही ज्ञान जर मिळवायचं असेल तर सोप्याकडून कठीणाकडे जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण सोपं सोपं येत गेलं की मग आपल्याला कठीणही पण येईल हा आत्मविश्वास दृढ होतो. आणि आत्मविश्वास निर्माण झाला की माणूस जग जिंकू शकतो. त्यामुळे फलिताचा पेपर पहिली सूचना आहे की तुम्हाला जे दिलेले वर्ग कुंडल्याचे तक्ते आहेत त्याचाही वापर करावा आणि मुद्देसूद पेपर सोडवावा. पहिला प्रश्न, आता जितके प्रश्न आहेत त्यातील अगोदर मार्काकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी परीक्षा, आपण ज्ञानासाठी तर हे सगळं शिकतोच, पण परीक्षा म्हटलं की मार्क, गुण हे याच्यावर आपलं लक्ष केंद्रित होतच. त्यामुळं कोणत्या प्रश्नाला आपण जास्त वेटेज द्यावं म्हणजे आपण पटापट मार्क चांगले मिळून पुढे पुढे या पेपर मध्ये शिरूयात, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना ठेवावाच लागतो. आणि त्यामुळे पहिलाच प्रश्न जो खरं तर सोडवणं अत्यंत आवश्यक आहे तो 25 मार्काचा आहे. म्हणजे जवळजवळ 1/4 गुण इथेच तुम्ही प्राप्त करू शकता. आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही कुंडलीची भाषा खंड 2 आणि खंड 1 सुद्धा जर बारकाईनं वाचला तर यातल्या सगळ्या टिपाद्याचे प्रश्न तुम्हाला मुद्देसूद लिहिता येतील हा आत्मविश्वास आहे. म्हणजे काय आहे की या 8 टिपा तुम्हाला देतात आणि त्यापैकी पुन्हा 5च सोडवायच्या असतात. त्या 5 सोडवित असताना एकेका टिपाला 5-5 गुण आहेत. एक लक्षात घ्या की जर 5 गुण आहेत तर मला 5 पॉइंट तरी लिहिलेच पाहिजेत. टिपा त्यामध्ये नुसतं मी काहीही भरडलं आणि मी किती लिहिलं तर 2 पानं लिहिलं याला काही अर्थ नाही. तुम्ही मुद्देसूद लिहाल तर तुम्हाला त्या मुद्द्यानुसार मार्क मिळतील. मी तर म्हणते जास्तही मुद्दे टाकता आले तरी चालतील, परंतु तुम्ही मुद्देसूद लिहिताना किमान मला 5 मुद्दे लिहिता आले पाहिजेत असा दृष्टिकोन ठेवला. आणि समजा उदाहरणार्थ नक्षत्राची जडणघडण, कृत्तिका किंवा रोहिणी किंवा पुष्य किंवा आश्लेषा कुठलंही जे नक्षत्र असेल त्याची जडणघडण हा विचार आला किंवा यावर टिपा द्यायला आलं तर तुम्हाला नेमकं काय विचारलंय हे लक्षात आलं पाहिजे. जडणघडण म्हणजे ते नक्षत्र कसं घडलं त्याच्याबद्दलची सगळी माहिती देताना तुम्हाला अगोदर या नक्षत्राचा स्वामी कोण म्हणजे मुद्दे तुम्हाला टाकता आले पाहिजेत. 1, 2, 3, 4 नंबर टाकून तुम्ही हे मुद्दे टाका, तुमच्या प्रश्नाला वेटेज येईल. आणि इतके मुद्दे तुम्हाला माहिती आहेत. या नक्षत्राचा स्वामी कोण, मग हे नक्षत्र राशी विभागामध्ये कोणत्या राशीमध्ये आहे आणि त्याचे 4 पाद हे कोणकोणत्या राशीत येतात. अर्थात या नक्षत्राला कोणतं नक्षत्र म्हणतात म्हणजे ते त्रिपाद नक्षत्र आहे की द्विपाद नक्षत्र आहे हे तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे. आणि जर ते मेष राशीत येत असेल किंवा वृषभेतही येत असेल तर त्याचे किती पाद हे मेष राशीत येतात आणि तो कितवा असतो, तो वर्गोत्तम आहे का की तो पुष्कर नवमांशात आहे याचाही विचार पटकन लक्षात यायला पाहिजे. आणि पुढचे 3 पाद जे वृषभ राशीत येतात किंवा मृग नक्षत्राचे 2-2 येतात तर ते तसे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत की वृषभेत म्हणजे 1 अंशापासून 10 अंशापर्यंत हे 3 पाद येतात आणि मेषेमध्ये शेवटचे असलेले 3 अंश 20 कला हे मेषेमध्ये त्याचे म्हणजे पहिलं चरण येतं.
तर हे जर तुम्ही लिहिलं तर जडणघडणीतलं पहिलं मुख्य महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. आणि मग ते नक्षत्र कोणतं आहे, त्याची नाडी काय, त्याची दृष्टी काय, त्याचं आराध्य वृक्ष काय, याबद्दलची सगळी माहिती जी पंचांगात आहे आणि तुमच्या लक्षात आहे. एखादा मुद्दा विसरला तरी फारसं वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण परीक्षकाला पण माहिती असतं की विद्यार्थ्यांनी इतकं लिहिलंय म्हणजे त्याची बरीच माहिती या नक्षत्राबद्दलची आहे. मग हे कृत्तिका नक्षत्र देव नक्षत्रात येतं की राक्षस नक्षत्रात येतं, याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे त्याचं जे जे पॉइंट आहेत ते सगळे जर तुम्ही लिहिले आणि मग कृत्तिका नक्षत्र हे साधारण जर तुम्हाला माहित असेल, म्हणजे मी एक कृत्तिका म्हणून घेतलं, पण ह्या नक्षत्राचा उपयोग शुभ म्हणून करतात, अशुभ म्हणून करतात, किंवा कुठलंही नक्षत्र खरं तर अशुभ नसतं, कुठलीही राशी अशुभ नसती, कुठलीही दिशा अशुभ नसती आणि कुठलाही माणूसही वाईट नसतो. प्रत्येकाचा काही ना काही उपयोग होतच असतो. आणि त्यामुळं या नक्षत्राचा कोणकोणत्या कामासाठी उपयोग केला जाऊ शकतो. काही नक्षत्र अशी आहेत की ती अभ्यास सुरू करण्यासाठी, काही नक्षत्र अशी आहेत की ती राज नक्षत्र म्हणून पुष्य नक्षत्रासारखी ओळखली जातात. पण तरी पुष्य नक्षत्राला विवाह कार्यामध्ये सन्मान नाही, ही पण गोष्ट तुम्ही जर उल्लेख केली तर चांगलं होईल. नाही आली तर काही हरकत नाही, पण जडणघडणीमध्ये असे हे जर 4-5 मुद्दे तुम्हाला टाकता आले तर तुम्हाला 5 पैकी 4 मार्क, किंवा एखादा जर खुश झाला तर 5 पैकी 5 ही मार्क मिळून जाऊ शकतात. आणि अशाच पद्धतीनं या टिपाद्यामध्ये वेगवेगळे विषय येतात. बाधकेश, मारकेश. बाधकेश म्हणजे काय? प्रश्न पहिली त्याची व्याख्या, त्याचं फीचर, त्याचं स्थान, त्याचं व्यक्तिमत्व तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. मार्केश म्हणजे काय आणि ते कुंडलीत कसे निर्माण होतात आणि मग ते कोणत्या लग्नाला कोणते आहेत. मार्केश हे नक्कीच ठरलेले आहेत का? बाधकेश हे लग्न परत्वे ठरतात का? याचा विचार करून तुम्ही चर लग्नाचा बाधकेश, स्थिर लग्नाचा बाधकेश, द्विसभा लग्नाचा बाधकेश असं जर तुम्ही लिहिलं तर त्या स्थानाचं म्हणजे या स्थानाचा तो बाधकेश राहील. तर तुम्हाला बरीचशी माहिती आहे फलिताची आणि या मुद्द्यांची हे लक्षात येतं. मार्केश, प्रबळ मार्केश, मग त्यांचा कशासाठी उल्लेख केला जातो, ते चांगले आहेत की वाईट आहेत कुंडलीत, तिथं जर एखादा ग्रह गेला तर त्याचं काय होतं, एक एक वाक्यामध्ये हे जर सगळं तुम्हाला लिहिता आलं तर ते खूप छान होईल आणि मुद्दे होईल. तुम्हाला कधी कधी नीचभंग राजयोग हा टिपा द्यायला येतो, कधी विपरीत राजयोग येतो, कधी केंद्राधिपत्य दोष येतो, तेव्हा त्याचे काही श्लोक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. नीचभंग राजयोगाचा एक श्लोक अगदी सोपा आहे आणि तो जर सहज वाचता वाचता लक्षात आला तर नीच ग्रह हा म्हणजे एखाद्याला आपण जर म्हंटल की तुला काही येत नाही, बुद्धू आहे, तर तो जीवनात नाराज होईल. पण प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो, तसा नीच ग्रह कुंडलीमध्ये काही कामाचा नाही. कुंडलीचं तो काही बल करू शकत नाही असं नाही. त्याला पण नीचभंग राजयोगाचा सन्मान मिळू शकतो. आणि मग त्यावेळेला तुम्ही त्याचे नियम आहेत 5-6, ते नियम जर 1, 2, 3, 4 प्रमाणे टाकले. अगोदर नीचभंग राजयोग म्हणजे काय, तर एखादा ग्रह जर कुंडलीमध्ये नीचेचा असेल आणि तरी सुद्धा जर तो फलितामध्ये चांगली फल देत असेल तर त्याचा नीचभंग राजयोग झाला असं समजावं. मग तो कसा होतो तर खालील नियमानुसार.
मग खालील नियमामध्ये तुम्ही नियम भरपूर आहेत ते, पण 1, 2, 3 मी सांगते तुम्हाला. की पहिलं म्हणजे तो ग्रह ज्या राशीमध्ये नीच होतो आणि ज्या राशीमध्ये उच्च होतो, त्या राशीचा मालक ग्रह हा केंद्र त्रिकोणात त्या ग्रहाच्या पासून येतो का, आणि तो जर आला किंवा कुंडलीच्या केंद्र त्रिकोणात आला, विशेषतः केंद्रात आला, तर तो त्या ग्रहाची फळं सुधारतात. म्हणजे त्याला फलितात काहीतरी वेटेज येतं, त्याच्या चांगुलपणाला तो जाणतो आणि तशी चांगली फळं तो देतो. पण मग ही केव्हा देतो, हाही एक मुद्दा टाकता येतो. तर असा ग्रह जेव्हा त्याची महादशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्म दशा येत असते, तेव्हा दशा कालामध्ये तो फल चांगलं देतो. मग हा ग्रह आणखी कधी देतो, तर गोचरीनं तो जेव्हा शुभ योगात येतो किंवा कुंडलीच्या केंद्रस्थानातून, लग्नस्थानातून, भाग्यस्थानातून तो जातो, प्रवास करतो, तेव्हा त्याचा नीचभंग राजयोग झाल्यामुळे तो त्याची फलं सुधारतात. अगदी उच्च ग्रह इतकी चांगली नाही, पण चांगली फळं तो देतो. नीचभंग राजयोगाचे मुद्दे खूप आहेत, मी तुम्हाला एकच सांगितला. पण त्याचा म्हणजे पुढचा मुद्दा सांगितला की तो कधी फळ देईल चांगलं. आणि हा नीचभंग राजयोग जरी झाला तरी तो विफल केव्हा होतो. एखाद्या ग्रहाचा उदाहरणार्थ रवी आहे, तो नीचेचा आहे तुला राशीमध्ये. मग त्याचा स्वामी शुक्र हा जर त्याच्याच बरोबर केंद्रात आला, तर त्या ग्रहाचा नीचभंग राजयोग होतो. कारण ज्या ग्रहामध्ये ग्रह नीच होतो त्याच त्याच्यासोबत आला तर त्याचा नीचभंग होतो. मग शुक्र जर तिथे रवी बरोबर आलेला आहे, तर हा शुक्र काय करतो, हा शुक्र मालव्य योग निर्माण करतो. म्हणून आपण त्याला उचलून धरतो, वा वा करतो. पण ह्या शुक्राची स्थिती पण बघावी लागते. हा रवी बरोबर आलेला शुक्र आहे केंद्रस्थानात, पण तो अस्तंगत नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कारण अस्तंगत ग्रहाची फलं पुन्हा मिळायला जड जातात, ती मिळू शकत नाहीत लवकर. म्हणजे अर्थात एकदमच मिळत नाही असं नाही, त्यात तो एक वेगळा विषय अस्तंगत ग्रह. पण म्हणजे हेही बघावं लागतं. किंवा जो ग्रह याचा नीचभंग करतो आहे, तो ग्रह पापग्रहाबरोबर नाही ना. उदाहरणार्थ चंद्र आहे, चंद्र गजकेसरी योगामध्ये गुरुला गजकेसरी योगाची फळं देतो. पण हा चंद्र गुरु कर्केचा आहे आणि चंद्र त्याच्या बरोबर आहे, म्हणजे गजकेसरी योग झाला. तो केंद्रातही होत असेल, तो त्रिकोणातही होत असेल, पण हा चंद्र म्हणजे त्या राशीचा मालक, तो जर दुस्थानामध्ये राहू बरोबर आला किंवा राहू आणि मंगळाच्या मध्ये आला, म्हणजे पाप कर्तरीच आला, तर तो काय फळ देईल. मग जर ज्या ग्रहाचा मालक म्हणजे ज्या ग्रहामध्ये हा गजकेसरी योग होतो, तोच ग्रह जर असा पिडलेला आहे, तर मग त्या गजकेसरी योगाची फलं किती मिळतील याचाही पण विचार करता आला पाहिजे. आणि का कमी मिळतील याचं स्पष्टीकरण मी आता सांगितलं तसं देता आलं पाहिजे. की जर याला डिपॉझिट ग्रहाचं तत्व असं म्हटलं जातं, कारण ज्या घरामध्ये तुम्ही गेलेले आहात त्या घरामध्ये तुम्ही खूप, तो अगदी श्रीमंत माणूस आहे आणि त्याच्या घरात तुम्ही गेलेले आहात, पण त्याची मनस्थिती ठीक नाही त्या दिवशी,
त्याच्या घरात काहीतरी चोरी झालेली आहे किंवा काहीतरी शत्रू म्हणजे त्याचे भांडण चाललेले आहेत शत्रूशी काहीतरी, तर तो तुम्हाला किती सन्मान देईल, किती आदरातिथ्य करील. त्याप्रमाणे चंद्र जर पीडित आहे तर मग गजकेशरी योगात गुरुला किती बळ मिळेल, हाही पण विचार करता आला पाहिजे. म्हणजे हा दृष्टिकोन ठेवता आला पाहिजे. म्हणजे आपण ज्या ग्रहाचा विचार करतो आहोत, त्या ज्या ग्रहाच्या बद्दल आपण काही लिहितो आहोत, त्या ग्रहात तो ग्रह ज्या राशीत आहे त्या राशीच्या स्वामीची परिस्थिती देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवी. आणि तेव्हा आपल्या फलिताला नक्की वेटेज येईल. म्हणजे तुम्ही नुसता उल्लेख जरी केला की नीचभंग राजयोगामध्ये जर नीचभंग करणारा ग्रह जर असा असा पीडित असेल, दुस्थानातून जर तो योग होत असेल, तर तो योग फलितात समृद्ध होत नाही. म्हणजे तुम्हाला ही जाणीव आहे नीच ग्रह काय करतो, पीडित ग्रह काय करतो, पापग्रह काय करतो, पापकर्तरी म्हणजे काय, हे सगळे मुद्दे तुमचे क्लिअर होतात आणि तुम्हाला मार्क मिळायला नक्कीच त्याच म्हणजे तुमच्या लिखाणालाच एक वजन प्राप्त होतं. पेपर तपासणारा हरकून जातो की बापरे, याला इतके मुद्दे माहिती आहेत, मग याचे मार्क कमी का करा. आणि अशा पद्धतीनं जर तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये केंद्राधिपत्य योग, प्रत्येक जण एकच म्हणतात, कारण ज्योतिष सोबतीमध्ये श्लोक दिलेला आहे की केंद्रामध्ये जर शुभ ग्रहाच्या राशी गेल्या तर त्या फलित देत नाहीत, किंवा कुणी कुणी म्हणतात नीच फलित देतात, आणि नीच ग्रहाच्या गेल्या तर त्या उच्च फलित देतात. एकदम चुकीचं आहे, तसं नाही सांगितलेलं. जर केंद्रामध्ये द्विस्वभाव राशीच्याच ग्रहांना केंद्राधिपत्य दोष लागतो बुधाच्या आणि गुरुच्या, शुभ म्हणलं तर, आणि पापग्रह म्हणलं तर शनीचे आहेत, मंगळाचे आहेत. मग आता केंद्राधिपत्य दोष म्हणजे काय, तर शुभ ग्रहांच्या राशी जर केंद्रामध्ये गेल्या तर त्या ग्रहाची परिस्थिती अगोदर बघावी लागती. तो मारक स्थानात असेल, तो दुस्थानात असेल तर नक्कीच फल चांगलं देणार नाही. आणि एक विधान तुम्ही लिहू शकता की केंद्राधिपत्य दोषामध्ये शुभ ग्रहांच्या राशीचे मालक हे फलितात न्यूनत्व देतात, एकदम फलित देत नाही असं होत नाही, किंवा चांगलं देत नाही असं. आणि अशुभ ग्रहांच्या राशी गेल्या तर त्या फलितामध्ये सुधारून फल देतात ते ग्रह. म्हणजे एकदम उच्च ग्रहासारखे फल देतील असं नाही. म्हणजे केंद्राधिपत्य दोषामध्ये जर तुम्हाला शुभ ग्रहाला अशुभ आणि अशुभ ग्रहाला उच्च समजायचं असेल तर ते एकदम चुकीचं आहे. कुठलाही ग्रह एकदम शुभ आणि एकदम अशुभ होऊ शकत नाही. तर त्यामुळं त्याला तो फलितात सुधारतो किंवा तो फलितात न्यूनत्व देतो. पण इतक्यातूनही जर केंद्राधिपत्य दोष असूनही गुरु जर कर्केचा असेल तर उच्च ग्रह आपल्या उच्चत्वाचं स्थान आणि आपलं उच्चत्वाचं श्रेष्ठत्व कधीही विसरत नाही. तो जर महाराजा असेल तर त्याला महाराजाप्रमाणे जगामध्ये वागावंच लागतं आणि तितका तो उदार असूच शकतो. त्यामुळं तो एकदमच जर उच्च ग्रह असता हा गुरु तर त्यांनी खूपच चांगली फळं दिली असती. पण केंद्राधिपत्य दोषाचा आहे म्हणून तो उच्चीची फळं पण थोडी न्यूनत्वाने पण देईल, तितकी चांगली देईल, त्याला तितका दोष लागणार नाही. तर अशा प्रकारे, किंवा गुरु जर दशमेश असेल आणि तो जर तिथेच येत असेल तर त्याला आणखी एक योग प्राप्त होतो, तो म्हणजे हंसयोग. पंचमहापुरुष योगातला हा योग आहे आणि तो योग केंद्राधिपत्य दोषाने डागाळत नाही. त्याला तिथं पंचमहापुरुष योगाचं स्थान मिळतं
आणि त्यामुळं केंद्राधिपत्य दोषाचा अपवाद तिथे कमी होतो. जर मंगळ शनीच्या राशीमध्ये उच्च होत असेल आणि तो जर केंद्रात दशमात होत असेल तर तो निश्चितच कर्तृत्ववान राजकारणी, धाडसी, पोलिसाच्या क्षेत्रामध्ये उच्च स्थान प्राप्त करणारा अशा प्रकारचा किंवा मिलिटरीमध्ये उच्च स्थान प्राप्त करणारा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घडवू शकतो. म्हणजे तिथं उच्चीचा ग्रह आपले कार्य करायला बरोबर सुरुवात करतो. त्याचं एक अत्यंत धाडसी आणि खंबीर व्यक्तिमत्व तो मकरेचा मंगळ नक्कीच व्यक्त करील. आणि त्यामुळेच पाराशरीनं म्हटलेलं आहे की मंगळ ज्याचा दशमात आहे तर तो पुत्र म्हणजे त्या घराण्याचा कुलदीपक असतो. दशमामध्ये असलेला मंगळ कुलदीपक घडवतो. तर हे वाक्य आपण अधूनमधून टाकले, आपल्याला टाकता आले तर पुन्हा पाराशरीचं असं म्हणणं आहे असं आपण सांगू शकतो. किंवा राहू आणि केतू बद्दल आपण विचार करत असताना नेहमीच आपण पापग्रह या दृष्टीनं त्यांच्याकडे न्यूनत्वाच्या भावनेने पाहतो. ती गोष्ट चुकीची आहे. कारण मानसारीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर राहू आणि केतू हे ग्रह एकटे केंद्रात किंवा त्रिकोणात येत असतील, केंद्रात किंवा त्रिकोणात, तुमच्या ज्योतिष सोबतीमध्ये त्याचा श्लोक आहे. तर नाथेन अन्नन्न, तो मला पाठ नाही पण म्हणजे आहे तो, की जर ते केंद्रात किंवा त्रिकोणात येत असतील आणि केंद्रात आले तर त्रिकोणाच्या ग्रहाशी त्यांचा संबंध येत असेल किंवा त्रिकोणात आले तर केंद्रातील ग्रहांशी म्हणजे भावेशांशी त्यांचा दृष्टीने सहवासाने म्हणजे दृष्टीनेच जर संबंध येत असेल तर ते राजयोगाची फळे देतात. आणि हा श्लोक म्हणजे ज्योतिष सोबतीमध्ये जे 5-6 श्लोक दिलेले आहेत ते तुमचे पाठच व्हायला पाहिजेत आणि तुमच्या फलित लेखनामध्ये ते तुम्हाला टाकता आले पाहिजेत. म्हणजे असे जर तुम्हाला उगीच नाही दिलेले ते श्लोक, तर त्यामुळं तुम्ही हे श्लोक असे एका वहीमध्ये व्यवस्थित लिहून त्याचा अर्थ लिहून ठेवला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला जर तुम्हाला काही अशा प्रकारचे प्रश्न आले तर पटकन त्या श्लोकाचा किमान उल्लेख करता येईल, अर्थ तरी लिहिता येईल किंवा श्लोक पाठ असला तर तो लिहिता येईल आणि तुमच्या पेपरचा दर्जा पुन्हा उंचावेल. तर ही सोपी सोपी अशी कामं आहेत की आपल्याला फलितामध्ये चांगले मार्क मिळावे म्हणून. तर आपण पहिल्या प्रश्नावर बराच वेळ घालवला. म्हणजे टिपाद्यामध्ये सुद्धा आपण कशा प्रकारे मुद्देसूद लिहावं, उगीच भारूडभर 2 पानं लिहिण्यात काही अर्थ नाही. 1 पान लिहा पण मुद्देसूद लिहा, मार्क मिळतील. त्यानंतरचा प्रश्न येतो ते आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे ज्योतिष सोबतीमध्ये असलेले काही श्लोक किंवा तुमच्या कुंडलीच्या भाषेमध्ये आलेले काही श्लोक किंवा उडुदाय प्रदीप मधील पण त्यातले कमी येतात आणि जे येतात त्या श्लोकांचा अर्थ तुम्ही सहजासहजी सांगू शकता. श्लोकांचा अर्थ सांगत असताना त्याच्यासाठी 5 गुण दिलेले आहेत आणि अडीच गुण एका श्लोकाच्या अर्थाला आहेत. 3 श्लोक तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या 3 श्लोकापैकी 2च श्लोकांचा अर्थ लिहायचा आहे. त्यामुळे अर्थ लिहित असताना तुम्ही जर उदाहरणार्थ मी आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की जर तो श्लोक इथं आहे तर म्हणजे केंद्राधिपत्याच उदाहरण घ्या की केंद्राधिपत्य दोष किंवा सर्वे त्रिकोणी ग्रह म्हणजे सगळे त्रिकोणी ग्रह, त्रिकोण स्थानात असलेले ग्रह
हे शुभ फल देतात, परंतु ते अशुभ स्थानात गेल्यानंतर ते शुभ फल देऊ शकत नाहीत. मग एक तुम्ही काल्पनिक काढली मेष लग्नाची, आणि मेष असलेला मंगळ हा त्रिकोण स्थानाचा अधिपती आहे, पण तो जर अष्टमामध्ये गेला, तो जर व्ययात गेला, षष्टात गेला, तर तो शुभ फलात न्यूनत्व आणतो. म्हणजे त्रिकोण स्थानाचे स्वामी हे केंद्रात किंवा त्रिकोण स्थानात गेले तरच ते चांगले शुभ फल देतात. भाग्येश पंचमात, लग्नेश भाग्यात, दशमेश चतुर्थात, दशमेश लग्नात. तर अशा प्रकारे केंद्र त्रिकोणाचे स्वामी जर केंद्र त्रिकोणातच गेले तर ते, किंवा त्रिकोणाचे स्वामी जर अशा प्रकारे शुभ स्थानात गेले तर ते शुभ फलाची वृद्धी करतात. परंतु ते जर दुस्थानात गेले तर ते फलितात न्यूनत्व आणतात. हे सांगताना तुम्हाला एखादा भाग्येश अष्टमामध्ये दाखवता येईल किंवा लग्नेश षष्टात दाखवता येईल, आणि या कुंडलीमध्ये हा लग्नेश षष्टात गेलेला असल्यामुळे इथे फलिताची न्यूनता येऊ शकते. म्हणजे या ग्रहाचं जे कारकत्व आहे त्या कारकत्वामध्ये न्यूनता येऊ शकते. उदाहरणार्थ गुरु आहे. गुरु आता जर लग्नेश असेल आणि तो लग्नेश म्हणजे धनुराशीचा, आणि तो उच्चीचा म्हणून अष्टमात गेला, अष्टमात कर्क राशी आहे, तो उच्चीचा म्हणून अष्टमात गेला, उच्चीचा आहे पण गेला कुठे? अष्टम स्थानाला आम्ही कचरा कुंडीचं स्थान म्हणतो. अर्थात आपण असं म्हणतो तरी अष्टम स्थान सुद्धा खूप चांगलं स्थान आहे, त्याच्यावर वेगळं बोलता येईल. ते पण एक संशोधनाचं स्थान आहे, कारण गुप्त गोष्टी शोधून काढण्याचं काम या अष्टम स्थानाकडे आहे, आणि गुप्त पैसा मिळवण्याचं स्थान अष्टम स्थान आहे. त्यामुळं हा जर तिथं गेला तर तो काय करेल? तो टेबला खालूनचा भरपूर पैसा त्या व्यक्तीला मिळून देईल, कारण तो उच्च तिथं झाला. पण तरी सुद्धा अष्टमात गेलेला लग्नेश हा अशा प्रकारे उच्चीचा झाला तरी त्याच्या फलितामध्ये न्यूनत्व हे येणारच. राजा आहे पण तो दारू पिऊन गल्लीत लोळतोय, कचरा कुंडीवर बसलाय, त्याला किती फलितात वेटेज मिळणार याचा आपल्याला पुन्हा चंद्राची स्थिती पाहून सांगावं लागेल. तर अशा प्रकारे आपण या दृष्टिकोनातून जर या श्लोकांचा सुद्धा अर्थ लिहिला आणि काल्पनिक का होईना परंतु कुंडलीत जर त्यांच्या स्थानांच्या बद्दल काही आपण दाखवलं तर फार उत्तम होईल. आपल्याला गुणमेलनाचे 8 घटक विचारले जातात आणि त्या 8 घटकाबद्दल माहिती एकेका ओळीत लिहायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही, कारण गुणमेलन हा आपल्या जीवनाचा अंगभूत भाग आहे. प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही कुंडल्या गुणमेलनासाठी आपल्या समोर येतात. हा वेगळा विषय आहे की गुणमेलनाला किती वेटेज द्यायचं, कुंडलीतल्या ग्रहांना किती द्यायचं, पण जे विचारलं ते लिहिताना तुम्हाला पटपट ते 8 मुद्दे आणि त्या 8 मुद्द्याबद्दल असलेलं उदाहरणार्थ प्रीती षडाष्टक आणि दुष्ट असलेलं षडाष्टक हे पटपट राशी काढून दाखवता आलं पाहिजे की ग्रहांची प्रीती आणि तरी त्यांचं षडाष्टक, आणि नाहीतर मग आपण त्याला म्हणतात मृत्यू षडाष्टक, पण मी म्हणत नाही, मी दुष्ट षडाष्टक म्हणते. तर त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा जास्त उहापोह करण्यात वेळ मी घालवित नाही, परंतु या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला सोप्या सोप्या पद्धतीतून आणि आपल्या रोजच्या दिव्य
ज्ञानातूनच आपण कितीतरी मार्क मिळवू शकतो. म्हणजे 25 आणि 5 30 मार्क तर आपण इथंच मिळवले आहेत. त्यानंतर एखादी कुंडली दिली जाती आणि किंवा असंही विचारलं जातं की दशम स्थानातून काय काय पाहाल, किंवा चतुर्थ स्थानातून काय काय पाहाल, किंवा भाग्यस्थानातून तुम्हाला कोणत्या गोष्टीचा विचार करता येईल. तर ज्योतिष सोबतीमध्ये एक उत्तम तक्ता दिलेला आहे आणि प्रत्येक स्थानातून काय पाहावं हे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते उघडा डोळ्यासमोर आणला की तुम्हाला पटकन भाग्यस्थानातून काय काय पाहाल ते मुद्दे सूद लिहिता येईल. 10 गोष्टी त्यातल्या. लग्नस्थान याला केंद्रस्थान म्हणतात, याला त्रिकोण स्थान सुद्धा म्हणतात, याला तनुस्थान म्हणतात. आणि मग लग्नेश, लग्नस्थानातून काय पाहाल, तर आपली स्वतःची शरीरयष्टी, आपली बुद्धी, आपला मेंदू, आपले डोळे सगळं तिथं येतं वास्तविक. परंतु तरी देखील प्रत्येक स्थानाला त्या अवयवाचं वेटेज दिलेलं आहे. आणि ते तुम्ही कुंडली पटकन काढून लग्नस्थान आणि त्या लग्नस्थानाचं असलेलं कारकत्व जर सिद्ध केलं तर लग्नेश हा या कुंडलीचा सर्वश्रेष्ठ राजा आहे. त्याची जर परिस्थिती बिघडली तर फलितात तुम्ही प्रयत्नाने यश मिळवाल जीवनात. पण तो जर चांगला उच्चीचा असला किंवा केंद्र त्रिकोणात असला तर तुमच्या प्रयत्नाला सहजगत्या फळ मिळेल. म्हणजे एक लग्नेश फक्त अगोदर तुम्ही अभ्यासला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकेल. असं तुम्ही लिहू शकता. लग्नस्थानातून काय पाहायचं, त्या स्थानाचं वेटेज आणि त्या स्थानाचं महत्व. म्हणजे असं प्रत्येक स्थानाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायला हरकत नाही आणि त्याचा तुम्हाला पुन्हा फलिताचं विवेचन करताना नक्की उपयोग होईल. दशमस्थानातून काय पाहावं, एक प्रश्न मी वाचला तर त्यातलं तुम्हाला नुसतं व्यवसाय धंदा हे नाही तर तुमचं यशापयश, मान, प्रतिष्ठा हे सगळं तुम्ही तिथून पाहता. आपण असं म्हणतो की पापग्रह हे केंद्र त्रिकोणामध्ये फल देण्यापेक्षा ते उपचय स्थानात चांगली फळं देतात आणि शुभग्रह केंद्र त्रिकोणात चांगली फळं देतात. परंतु अपवाद म्हणजे दशमस्थान आहे. या दशमस्थानामध्ये राहू राज्यांच्या इच्छती, यश केंद्री बृहस्पती, म्हणजे ज्याच्या केंद्रामध्ये बृहस्पती असतो किंवा गुरु असतो किंवा दशमात असतो तर त्याला किंकुर्वंती इतर ग्रह, इतर ग्रह त्याला काय त्रास देऊ शकतात. आणि मंगळ तर प्रश्नच नाही. कुलवंत अशा प्रकारचा पुत्र किंवा स्त्री घडू शकतो. म्हणजे दशमात येणारे सगळे पापग्रह आणि शुभग्रह हे केंद्रस्थानच आहे, पण तरीही शुभ फल देतात. हे तुम्हाला दशमातून काय काय पाहाले सांगत असताना आठवलं पाहिजे आणि एखादी ओळ अशी टाकता आली पाहिजे की इथले ग्रह नुसते हेच देतात व्यवसाय वगैरे असं नाही, तर जीवनामध्ये सर्वोत्कर्ष व्हायला मदत करतात. तसंच लाभस्थानामध्ये सुद्धा येणारे ग्रह हे नेहमी लाभप्रद असतात. अर्थात ते नीचेचे असतील तर प्रत्येक ग्रहाचं फलित देण्याचं प्रामुख्याने तीव्र कार्य हे गोचरीचं भ्रमण आणि त्या ग्रहाची येणारी महादशा अंतर्दशा या वेळेला त्याचं फळ तीव्र मिळतं. म्हणून आपण विद्यार्थ्याचा जर एखादा प्रश्न पाहायचा असेल तर महादशा पाहतो की सध्या तुला कोणती महादशा चालू आहे बघूयात. तर अशा दृष्टीनं तुम्ही जर या गोष्टीवर प्रकाश टाकला तर तुम्हाला निश्चित त्याचे मार्क चांगले मिळू शकतील. आणि त्यामध्येच तुम्हाला एखादी कुंडली दिली जाती. ती कुंडली समजा एखाद्या मान्यवर नटाची असेल, ती एखाद्या व्यवसाय तज्ञाची असेल, कलाकाराची असेल, कुणाचीही असेल, पण तुम्हाला तुमचे ग्रहांचे कारकत्व डोक्यामध्ये पक्के पाहिजेत.
राशीचे कारकत्व पक्के पाहिजेत. आणि एक लक्षात ठेवायला, आता मी सांगितलं त्याप्रमाणे, कुंडलीत फलिताचा अभ्यास करीत असताना अगोदर लग्नेश तपासा. लग्नेश चांगला आहे, शुभग्रहाबरोबर आहे, शुभग्रहाच्या दृष्टीत आहे, आणि लग्नामध्येही शुभग्रह आहेत आणि शुभग्रहांची लग्नावर दृष्टी आहे, तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली. आणि मग या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं श्रेष्ठ आहे. आणि मग तुम्ही पहा की त्याला, समजा तुम्हाला व्यवसाय दृष्टिकोनातून पाहायचं असेल, तर मग त्याचा शुक्र उच्चीचा आहे का, तो कुठं उच्चीचा आहे, आणि त्याच्या सोबत कोण आहे, मग तो कलाकार होऊ शकतो का, याचा विचार करा. आणि प्रत्येक गोष्टीला, जरी शुक्राचा शत्रू गुरु असेल तरी परंतु गुरु जिथे पाहतो तिथे फलिताची निर्मळ मळे पिकवतो. गुरु हा कोण आहे? गुरु हा साधू संन्यासी आहे. त्याला स्वतःच्यासाठी काही मिळवण्याची गरज नाही. त्याच्या जवळ आहे भस्माची चिमूट, पण त्यातून तो घडवतो, तुम्हाला आशीर्वादाचं महान विश्व देतो. तर त्यामुळं या गुरुची दृष्टी जर असेल आणि ती जर त्रिकोण दृष्टी असेल तर ती आणखी फार चांगली. म्हणजे ही व्यक्ती कलाकार होऊ शकते. मग कलाकारामध्ये जर त्याच्याबरोबर बुध असेल तर तो उत्कृष्ट वक्ता होऊ शकतो. जर त्याच्याबरोबर शुक्राबरोबर मंगळ देखील असेल तर ठेका धरणारा तबलेबाज देखील तो होऊ शकतो, नृत्यांगना होऊ शकतो. तर अशा प्रकारचे कारकत्व आणि त्या ग्रहाचं असलेलं महत्व हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला कुंडली सोडवायला अवघड नाही. कुंडली सोडवताना ज्याप्रमाणे मी तुम्हाला लग्नेश सांगितला, त्याप्रमाणे अगोदर त्रिकोणेश म्हणजे भाग्येश, पंचमेश आणि चतुर्थेश, दशमेश यांचाही विचार करा. हे कुंडलीत शुभ आहेत का, आणि नसतील तर त्यांच्या बरोबर कोण आहे. उदाहरणार्थ मंगळ आहे, आणि मंगळ मी आता सांगितला तसा उच्चीच आहे, दशमात आहे, पण त्याच्या सोबत राहू आहे. मग आपण म्हणतो पापग्रहाबरोबर आलेला उच्चीचा ग्रह तर कमी फल देईल, परंतु इथं हा मंगळ राहू उच्च फल देतो. तो कर्तृत्वान माणूस घडवतो, कारण राहू तिथं राज्य देण्यासाठी आलेला आहे आणि मंगळ कर्तृत्वान आहे. आणि दशमस्थान हे शुभ फल देण्यासाठी बांधलं गेलेलं आहे. त्यामुळं तो मंगळ राहू इथे त्या मिलिटरीतल्या अति उच्च माणसाचं पद निर्माण करतो. पोलीस खात्यात त्याला अति उच्च पदावर नेतो. त्यामुळं या मंगळ राहूचं इथं कौतुक करायला शिका. राहू आला म्हणजे मंगळाचा शत्रू आहे, बरोबर आहे. तो मंगळ म्हणजे धगधगता अग्नी आणि राहू म्हणजे पेट्रोलचं बॅरल. दोघं एकत्र आले की भडका उडणारच, आणि तो उडतोच, कारण तो तितका करारी, तेवढा एकनिष्ठ आणि तेवढा शब्दाला पक्का. आज्ञा म्हणजे आज्ञा, करायचं म्हणजे करायचं, ही करारी वृत्ती ही त्याच्यामध्ये असते. आणि त्यामुळे हे बघितल्यानंतर तुम्ही तुमचे नियम फक्त लक्षात ठेवा, आणि ग्रहांचं कारकत्व, राशींचं कारकत्व, आणि मग ग्रहांची दृष्टी, मग ग्रह उच्चीचा आहे का, मग तो कोणत्या स्थानाचा आहे, मग त्याच्या बरोबर कोण आहे, या सगळ्या गोष्टींचा अर्थ लक्षात घेऊन तुम्हाला फलिताचा एक इसेन्स तयार करावा लागतो. एक गाळीव अशा प्रकारचा अर्क तयार करावा लागतो. आणि तो मग तुमचं उत्तर एखाद्या वेळेला चुकत असेल, चुकीचं येत असेल, असं म्हणजे जेव्हा तुम्ही उत्तर पाहता तेव्हा अरे माझं तर हे उत्तर चुकलं, मी तर हे लिहिलं, पण हरकत नाही, मी फलिताचे सगळे नियम बरोबर लिहिलेले आहेत
आणि मी ज्या स्थानामध्ये ज्या ग्रहाला जे वेटेज आहे त्याचं बरोबर ठिकाण लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं माझ्या उत्तराला कुठं ना कुठं काहीतरी वेटेज आहे. उत्तर चुकलं म्हणून 5 पैकी तुमचे कदाचित 1-1.5 मार्क कमी होतील, परंतु फलिताचे नियम तुम्हाला माहिती आहेत, कारकत्व माहिती आहे, ग्रहाचं कारकत्व माहिती आहे, स्थानाचं बल माहिती आहे, ग्रहाचं बलाबल तुम्हाला कळतंय, ग्रहाची दिशा कोणती चांगली आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. हे सगळे पॉइंट जर तुमच्या लिहिण्यात आले तर तुम्हाला कुणीही त्या प्रश्नाला 0 मार्क देऊ शकत नाही. आणि दिलं तर तुम्ही चॅलेंज करू शकता की उत्तर चुकलं असेल पण मी हे सगळं बरोबर लिहिलेलं आहे की नाही. आणि त्यामुळं आपले नियम आणि आपले ग्रहांचे असलेले कारकत्व, ग्रहांच्या दृष्टी ह्या तुमच्या पक्क्या लक्षात पाहिजे की काय फल देतील. शनीची 3री दृष्टी आहे आणि मग तरी तो फल चांगलं देईल म्हणल्यानंतर शनी जे पाहिल तिथे करील हानी. शनी हानी करण्यासाठी बसलेला आहे, तो न्यूनत्व आणणारच आहे. त्याला न्यूनत्व आणण्यासाठीच आणखी दशम दृष्टी आणि सप्तम दृष्टी दिलेली आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार तुम्हाला ग्रह कोण आहे. पुन्हा शनी जर लग्नेश असेल तर लग्नेशाला पापग्रहाच्या पापापासून मुक्त केलेला आहे, त्याला एक विशेष अधिकार दिलेला आहे. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. पण पुन्हा तो नीचेचा नको, तो उच्चीचा चांगला म्हणजे असा असेल तर तरी पण तो लग्नेश आहे, ही गोष्टही तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. म्हणजे प्रत्येक ग्रहाचं अशा चौफेर अंगाने जर विचार करता आला तर तुम्हाला निश्चितच कुंडली कोणत्या कार्यक्षेत्राची आहे आणि कुंडलीत काय महत्वाचं आहे हे सांगता येईल. परंतु हे सांगताना जर तुम्हाला शक्य झालं तर पटकन एखादी नवमांश कुंडली मांडायला हरकत नाही आणि मांडलीच पाहिजे. नवमांश कुंडली तोंडी काढता येते ग्रहांचे अंश बघून. जर 28 अंशात मेषेचा रवी असेल तर तो कोणत्या राशीत जाईल, तो धनु राशीत जाईल, धनु नवमांशात जाईल. म्हणजे पटकन तुम्हाला रवी धनु नवमांशात लिहिता येईल. ग्रहांच्या म्हणजे राशींचे अंश आणि त्या राशीमध्ये येणाऱ्या ग्रहांचा पाद म्हणजे त्या ग्रहांचा असलेला जो एक म्हणजे क्रम आहे मेषेचा. आता समजा वृषभेच्या पहिल्याच चरणामध्ये एखादा ग्रह आहे, तो कोणत्या राशीत जाईल, तो मकर राशीत जाईल. हे पटकन तुम्हाला लक्षात येतं सरावानी येतं. आणि त्यामुळं किमान नवमांश कुंडली तुम्हाला टाकता आली तर ते अतिशय उत्तम, नव्हे ती टाकलीच पाहिजे. कारण वर्ग कुंडल्याशिवाय फलित नाही. कारण लग्न कुंडली हा तुमच्या जन्म वेळेचा आकाशात असलेल्या ग्रहांचा नकाशा आहे. ते फक्त दाखवतात की आता सध्या माझी स्थिती ही आहे, मी इथं आहे, ह्या नक्षत्रात आहे. पण मग त्याचं फलित काय. आम्ही नेहमी उदाहरण देतो की लग्न कुंडली ही तुम्हाला ताप आला हे दाखवते, पण तो ताप कशाचा आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला नवमांश कुंडली बघावी लागते. आणि मग कळतं की ही काय आहे अंतस्थ स्थिती. एखादा ग्रह जर लग्न कुंडलीमध्ये उच्च असेल आणि नवमांशात तो नीचेचा जात असेल तर तो सुप्तावस्थेत गेला, मग तो फलितात तितकी चांगली फळं देऊ शकत नाही. पण तो जर उच्चीचाच स्थितपणा होत असेल तर तो वर्गोत्तम झाला आणि वर्गोत्तमाचं वेटेज वेगळं आहे, त्याला फलितात उच्च स्थान आहे आणि फलित चांगलं देण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि तो जर मित्र राशीत गेला त्याच्या तर उच्चीपेक्षा तो जरा कमी फळे देईल. कारण मित्र कसा आहे त्याप्रमाणेच त्याला वागावं लागेल. मित्र
खेळाडू असेल आणि हा अभ्यासू असेल तर त्याचा तितकाच अभ्यास होणार नाही, मग तो उदास होईल. त्यामुळं मित्र राशीतल्या ग्रहापेक्षा म्हणजे शत्रू राशीतल्या पेक्षा मित्र राशीत चांगला, मित्र राशीतल्या पेक्षा उच्च आणि स्वराशीत चांगला, हे नवमांशासाठी मी सांगते. आणि त्यामुळे नवमांश कुंडली बघणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रहाची पोझिशन काय, लग्न शिकणं खूप चांगलं आहे, नवमांशात कुठं आहे आणि त्याची काय पोझिशन आहे, आणि नवमांशात कोणत्या स्थानाचं लग्न आलेलं आहे. जर भाग्येश ज्या राशीमध्ये आहे किंवा भाग्येशात जी राशी आली आहे भाग्यस्थानात, ती जर नवमांशात येत असेल तर अतिउत्तम, म्हणजे केंद्र त्रिकोणाच्या राशी आल्या अतिउत्तम. पण जर अष्टम स्थानाची राशी नवमांशात येत असेल लग्न म्हणून, तर पुन्हा तुम्हाला विचार करावा लागेल की या नवमांश कुंडलीचं वेटेज कसं अनुभवायचं. त्याच्यामध्ये पुन्हा वायू राशी, जल राशी, पृथ्वी तत्वाच्या राशी याचाही विचार करावा लागतो. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे नवमांशामध्ये सुद्धा ग्रहांची स्थिती, उच्च नीचत्व, त्यांच्या सोबत येणारे ग्रह याचा विचार करूनच आपल्याला फलितावर प्रकाश टाकावा लागतो. म्हणजेच अपरिहार्यपणे तुम्हाला दिलेल्या तक्त्याचा वापर करणं हे क्रमप्राप्त आहे. तुम्हाला जर एखादी रोगाची कुंडली दिली असेल तर किंवा खालील कुंडलीमध्ये कोणता रोग झाला आहे ओळखा, तर त्यावेळेला तुम्हाला त्रिशांश कुंडली पहिले मंगळ, शनी, शुक्र वगैरे ते विषम राशीतले म्हणजे विषम राशीमध्ये समराशीतले समराशीत त्रिशांशामध्ये मांडून तुम्हाला राहू केतू एकाच राशीमध्ये येतात की येत नाहीत याचाही विचार लक्षात आला पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्रिशांश कुंडली मांडता आली पाहिजे. त्याचप्रमाणे मग तुम्हाला त्यानुसार रोगाचा विचार करता आला पाहिजे. तसेच जर तुम्हाला रोगाचीच कुंडली दिली असेल आणि या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे, कोणत्या स्थानाचा ओळखा आणि कॅन्सरचे ग्रह कुंडलीत कसे सापडतात ते बघा, त्याचं विवेचन करा. तर तुम्हाला कोणत्या स्थानाचा झाला आहे म्हणून त्याला देशक्रांश कुंडली, ही द्रेशकान कुंडली याचा वापर करता आला पाहिजे. ज्योतिष सोबतीमध्ये देशक्रांत कुंडलीमध्ये एक तक्ता दिलेला आहे आणि पहिला, दुसरा, तिसरा देशक्रांत आला असेल तर त्यांच्या वाट्याला कोणते अवयव आलेले आहेत ते दिलेले आहेत. जर माझा हा पापग्रह हा जर रोग निर्माण करणारा आहे तर तो कोणत्या देशक्रांतात येतो हे पटकन लक्षात येतं. पहिले 10 अंश पहिला, दुसरे 20 अंशापर्यंत दुसरा, नंतर तिसरा. मग हा किती अंशाचा आहे, हा कोणत्या देशक्रांतात आला, कोणत्या राशीत आहे आणि मग त्याचा कोणता अवयव खराब झाला ते तुम्हाला पटकन लक्षात येऊ शकतं. आणि त्यासाठी ती कुंडली देखील तुम्हाला तक्ते दिलेले असतात, त्यानुसार मांडायला हरकत नाही. म्हणजे ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला देशक्रांत कुंडली ही केवळ भ्रातृसौख्यासाठीच नव्हे तर अवयव बघणे, रोगाचा विचार करणे यासाठी सुद्धा. त्याचप्रमाणे नवमांश कुंडली ही केवळ कलत्र सौख्यासाठीच नव्हे तर अख्ख्या फलिताची पायाभरणी नवमांश कुंडली करते आणि हे विसरून चालत नाही. त्या दृष्टीनं जर तुम्ही आतापासून अभ्यास कराल किंवा तुमचा दृष्टिकोन राहील तर तुम्ही एक उत्कृष्ट ज्योतिषी व्हाल आणि आपल्याकडे आलेल्या, आपल्यावर श्रद्धा ठेवून, आपल्याला ईश्वर मानून आपल्या समोर येऊन बसलेल्या जातकाच्या दुःखाला आपण योग्य ती वाट करून दिली आणि जेव्हा तो आपल्याकडे परत येतो किंवा दुसऱ्याला सांगतो की मी त्यांच्याकडे गेलो आणि माझ्या मुलीचं लग्नच होत नव्हतं पण त्यांनी सांगितलं त्या काळात आणि तेव्हा आणि तशाच प्रकारचा मुलगा मिळाला आणि लग्न झालं,
तर त्यावेळेला आपल्याला नुसतं त्यांनी सांगितलं तरी त्यांनी फी दिली नाही तरी असं वाटतं की मला ब्रह्मांड मिळालं. कारण माझ्या शब्दाला माझ्या जिभेवर सरस्वती आली आणि तिने योग्य तो मार्ग त्याला दाखवला. आपल्याकडे जर कुणी आलं तर त्याच्या दुःखाला आपण योग्य ती दिशा दाखवून त्याचं दुःख दूर करू शकलो तर तो खरा ज्योतिषी. ज्योतिष ही समाजसेवा आहे. ही समाजाच्या दुःखाचं परिमार्जन करण्याचा आनंद मिळवण्याची एक विद्या आहे. गोष्ट वेगळी, बाकी मी जास्त बोलत नाही. परंतु अशा प्रकारचा विचार आपल्याला कुठली कुंडली सोडताना अवश्य करायला पाहिजे. पुन्हा मी सांगते, चांगलं फलित अपेक्षित असेल तर त्या ग्रहाला एक छोटे छोटे प्रश्न विचारा की तू बाबा कोण आहेस, म्हणजे कोणत्या स्थानाचा तू स्वामी आहेस. मी लग्नेश आहे. मग तू कसा आहेस, उच्च आहे नीच आहे. मग तुझ्या सोबत कोण आहे, तू कोणत्या स्थानात बसला आहे, तुझ्या सोबत कोण आहे, आणि त्यानंतर तुझ्या घरात कोण बसलेला आहे. ह्या प्रश्नातून तुम्हाला फलिताची सगळी उत्तर मिळतात आणि तुम्हाला फलिताची दिशा सापडते. निचेचा आहे का, दुस्थानात आहे का, राहूच्या बरोबर आहे का, मंगळाच्या दृष्टीत आहे का. ऍक्सिडेंट झाला आणि एक जण मेला आणि एक जण जिवंत आहे. ऍक्सिडेंट केव्हा होतो, मंगळ आणि शनी हे दोन ग्रह ऍक्सिडेंट करण्यात पटाईत आहेत. ते विवाह विच्छेद करण्यातही पटाईत आहेत आणि विवाह झाल्यानंतर न पटण्यामध्येही ते अग्रगण्य आहेत. परंतु तरी देखील काही विवाह भांडत का होईना परंतु शेवटपर्यंत टिकतात, कारण गुरुची दृष्टी असते. गुरुची ढाल त्यांच्या संरक्षणासाठी असते. मग एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे गोचरीनं या मंगळ शनीने काही प्रताप दाखवला, महादशेने साथ दिली. मग एक जण मेला नाही, एक जण मेला, एक जण खितपत पडला. खितपत पाडण्याचं काम कोण करतं, शनी करतो. मग शनी लग्नाला पाहतो. मग तो काय करील, त्याला मरू देणार नाही, त्याचा हातपाय तोडील. पण पड म्हणाल अंथरुणावर तू वर्षभर आता करीत. जसं अश्वत्थाम्याला द्रौपदीनं शाप दिला की तू आयुष्यभर जग, पण तुझ्या कपाळावर असलेली जखम भळभळती राहील, ती घेऊन जग. तसा हा शनी आहे. तो म्हणतो तू खूप जग, पण पड अंथरुणावर. मग तो मेला नाही. पण मारील कोण, झटपट असलेला मंगळ. त्याची जर महादशा असेल आणि त्याची जर लग्नावर दृष्टी असेल, तो पटकन मारल्याशिवाय राहणार नाही. मंगळाला आवडत नाही नुसतं रक्त वाहनं. तो एक घाव दोन तुकडे करतो आणि बाजूला होतो, पुन्हा दुसऱ्या कामाला निघून जातो, दुसरं भक्ष पाहतो. शनीचं तसं नाही. आणि त्यामुळं या शिवाय ज्या मंगळावर गुरुची दृष्टी आहे, गुरु अष्टमात आहे आणि मंगळ चतुर्थात आहे. मंगळावर गुरुची दृष्टी आहे आणि शनी सप्तमात आहे. म्हणून मंगळ शनीच्या त्या गोचरीच्या योगाने किंवा महादशेमुळे त्या दशमानी चतुर्थ दृष्टीने ऍक्सिडेंट झाला. पण गुरुची दृष्टी मंगळावर असल्यामुळं त्याने मरू दिलं नाही. कारण गुरु हा जीव आहे, तो संरक्षक आहे. या गोष्टी पटापट जर लक्षात आल्या तर कुंडली ओळखा, पटकन लिहिता येतं. पहिली कुंडली हे असं असं असं, दुसरी कुंडली हे असं असं असं. पहिल्या कुंडलीत तो जिवंत आहे कारण शनी महाराजाची कृपा आहे. दुसऱ्या कुंडलीत तो, पहिल्या कुंडलीत तो म्हणजे काय आहे, कितपत पडला आणि गुरुच्या दृष्टीनं वाचला. आणि दुसऱ्या कुंडलीमध्ये मंगळाची दृष्टी आहे आणि मंगळ एक घाव दोन तुकडे त्याने मारून टाकलं ताबडतोब. तर अशा ग्रहयोगांचा विचार आणि त्यांचं कारकत्व, त्यांचं वैशिष्ट्य,
हे जर लिहिता आलं तर कुंडल्या ओळखणं काहीही अवघड नाही. अर्थात तुम्ही विद्यार्थी आहात, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही पुष्कळ कुंडल्या पाहिल्यामुळे आम्हाला वाटतं की काही अवघड नाही, तुम्हाला अवघड वाटणार. परंतु हे मुद्दे जर लक्षात ठेवले सोपे सोपे, तर तुम्हाला त्या कुंडल्या देखील सहज सुलभतेने सोडवता येतील. उत्तर चुकलं तरी निदान तत्व तरी तुम्हाला लिहिता यायलाच पाहिजे. आणि जर तत्व लक्षात आले तर उत्तर चुकूच शकत नाही. त्यानंतर फलिताच्या पेपर मध्ये तुम्हाला काही असे एका वाक्यात प्रश्न विचारलेले असतात. ते तुम्हाला ज्योतिष सोबतीमध्ये काही आहे, उदाहरणार्थ राहू काळ कोणता आहे, किती वाजता बुधवारी सुरू होतो, किंवा असे छोटे छोटे प्रश्न ते तुम्हाला अभ्यास करूनच सोडवले पाहिजेत. किंवा दीप्त ग्रहांचे किंवा ग्रहांच्या अवस्था कोणत्या, त्यानंतर बालवृद्ध ग्रह कोणते, त्यांच्या अवस्था कोणत्या. तर हे सगळं ज्योतिष सोबतीमध्ये भांडार भरलेलं आहे आणि तेच तुम्हाला सोडवायचं असतं. त्यानंतर एक महत्वाचा टॉपिक तुमच्या फलितामध्ये येतो आणि तो म्हणजे ज्योतिषाला येणंच आवश्यक आहे. त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला त्याच गोष्टीला सामोरे जावं लागतं नेहमी, ती म्हणजे प्रश्न कुंडली. एखादा खेडेगावातून माझे वडील उत्तम ज्योतिषी होते, पण गोर गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन घालवलं, पैसे नाही मागितले कधी. पण लोक आपले एक आदुलीभर धान्य आणून द्यायचे. गुरु एवढं घ्या, आमचं पैसे नाही हो, खेडेगावातले लोक. तर ते यायचे, गुरु आमची म्हैस हरवली हो, सापडत नाही. आणि काय काय की पण वडील पूजा जरी करीत असले तर ते पटकन सांगायचे, बुधवारी एरणगावच्या बाजारात तुझी म्हैस तुला मिळेल, जा. आणि तो सांगायला यायचा गुरुवारी की हो काल म्हैस मिळाली बर का गुरुची. आम्हाला आश्चर्य वाटायचं की कसं काय सांगतात. तर तेव्हा ते म्हटले की आजचा चंद्र बघायचा कुठं आहे ते, आणि होरा बघायचा, आता कोणत्या ग्रहाचा होरा चालू आहे ते. रवी ज्या राशीत असेल उदयाला त्याप्रमाणे होरा बघायचा, आता कितवा चालू आहे, त्यानुसार त्याला उत्तर द्यायचं, त्यानुसार दिशा सांगायची. आणि अंदमंदची बट सुलोचन हे नक्षत्र बघायचे, कोणत्या दिशेला सापडेल. एरणगाव कोणत्या दिशेला येतं, उत्तर दिशेला, मग सापडेल त्याला उत्तर दिशेला. तर अशा प्रकारच्या क्लुप्त्या देणारी प्रश्न कुंडली ही ज्योतिषाचा आत्मा आहे. आणि त्या प्रश्न कुंडलीवरचे प्रश्न प्रत्येक ज्योतिषाला सोडवता आलेच पाहिजेत. त्यासाठी या ज्योतिष सोबतीमध्येच तुम्हाला प्रश्न कुंडलीचा टॉपिक खूप सुंदर दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रश्न पहिल्यांदा विचारला तर तो तुमची परीक्षा पाहण्यासाठी कसा विचारला, तो खोटा कसा असू शकतो, याचंही उत्तर दिलेलं आहे. लग्नेश आणि त्याच्या समोर मंगळ राहू असेल, पापग्रह असेल, हा परीक्षा पाहण्यासाठी प्रश्न आहे. एकदा वदा भटांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की मला एकाने फोन केला रात्री आणि तो म्हणला माझ्या घरी बाळ जन्माला आलेला आहे, त्याचं मला भविष्य सांगा. मी विचार केला की एवढ्या रात्री आलीच्या घरी बाळ जन्माला आला आणि मला हा विचारतो, बरं म्हटलं सकाळी सांगेल. आणि मी सकाळी बघितलं, माझ्या लक्षात आलं की बाळ नाही म्हैस व्याली आणि ते विचारतोय हा. म्हणजे हे किती उत्तम ज्योतिषी आहेत की त्यांना हे बाळ नाही म्हैस व्याली हे कळालं आणि त्यांनी फोन करून सांगितलं, बाळा म्हशीचं ते बेकरूप कसं आहे ते. आणि तो आश्चर्यचकित झाला, तो म्हणला तुम्हाला कसं कळालं. तर हे ज्योतिषाला येण्यासाठी हा प्रश्न खरा की खोटा हे लक्षात आलं पाहिजे. दुसरं, ज्योतिषाला प्रश्न कोणता विचारला जातो, एक तर व्यक्ती घरातून निघून गेली, चोरी झाली, चोरीचा प्रश्न हमखास विचारला जातो. आणि त्यामुळे चोरी झालेला प्रश्न पाहण्यासाठी काय पाहावं, सप्तम स्थान. आणि सप्तमेश चोर दाखवतो, मग तो ज्या स्थानाशी निगडीत असेल त्या स्थानातल्या कारकत्वाच्या व्यक्तीकडे ती चोरी गेलेली आहे.
मग ती मिळेल की न मिळेल याचाही पण विचार त्याच्यामध्ये अंधमंद चिबट सुलोचन या नक्षत्रानुसार दिशा पाहून सांगता येतं. तसेच बरेचसे प्रश्न आहेत, विवाह होईल की नाही, त्वरित कुंडली किंवा जन्मतारीख नसताना त्वरित तोंडी विचारलेले इन्स्टंट प्रश्न. आत्ता दुःख झालंय आणि आत्ता तो प्रश्न विचारला आणि त्याला आत्ता त्याचं उत्तर हवं आहे. माझा पूर्ण पगार रेल्वेमध्ये गेला, आता मला त्याचं उत्तर पाहिजे, मिळेल की नाही, का काय होईल काय नाही ते. तर हा अगदी अंतःकरणाच्या कळकळीतून आलेला प्रश्न असतो आणि त्यामुळं तिथं प्रथम तुम्हाला पाहावा लागतो तो चंद्र, नंतर लग्नेश. चंद्र आणि लग्नेश, विशेषतः चंद्र ज्या स्थानात असेल त्याच स्थानाचा प्रश्न असतो नक्की. आणि मग तो चंद्र शुभ आहे का अशुभ आहे का, 4, 8, 12 स्थानात गेला नाही ना हे बघावं लागतं. 8व्या स्थानात गेला तर विनाशच आहे, व्यय स्थानात गेला तर तो दूर निघून गेलेला आहे, आणि चतुर्थ स्थानात असेल तर थोडा सुख स्थानात आहे, मिळण्याची आशा आहे, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे त्रिकोणात कोणात असेल तर असे त्याचे नियम आहेत, कुंडलीत तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. ते अगदी सूक्ष्मतेने अभ्यासले तर हा प्रश्न तुम्हाला उत्तम रीतीने सोडवता येईल. त्यानंतर आपण बघतो ते म्हणजे मेदिनीय. मेदिनीय सुद्धा अवघड नाही. मेदिनीयला आपण जसं अवकडा चक्रावरून राशी शोधतो तशा शोधल्या जात नाहीत, तर कुर्म चक्रावरून राशी शोधल्या जातात. त्या आता तुम्हाला शोधित बसण्यात अर्थ नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये राशी दिलेल्या आहेत प्रत्येक राष्ट्राच्या, देशाच्या, गावाच्या. त्या जरी एक नजर टाकली आणि 2-3दा त्या जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर मेदिनीयच्या प्रश्नामध्ये कोणत्या स्थानावरून काय पाहावं, नवम स्थानातून न्यायाधीश, न्याय खाते वगैरे पाहावं, धर्मस्थान पाहावीत, देवळं पाहावीत, उच्च शिक्षण पाहावं, विद्यापीठ पाहावीत. म्हणजे हे असं सगळं आपल्याच आपण माणसांच्या कुंडलीमध्ये जे पाहतो त्याचेच, परंतु राष्ट्राशी निगडीत असलेले असे कार्यकर्त्वाचे सगळ्या गोष्टी आपण मेदिनीय कुंडलीतून पाहतो. तेही प्रत्येक स्थानातून काय पाहावं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यानुसार अमांत किंवा रवी संक्रमणाची कुंडली दिलेली आहे आणि मग त्याच्यावरून तुम्ही काय घटना घडली ते सांगा. मग रवी असेल तर महत्वाचा राजकारणी दृष्टीची, जर पंचम स्थानावर दृष्टिकोन तर काहीतरी विद्या घोटाळ्याची, किंवा उच्च स्थानावर नवम स्थानावर जर आपल्याला प्रकाश टाकायचा तर काहीतरी स्पर्धा परीक्षेतील घोटाळ्याची, अशा प्रकारच्या प्रश्न कुंडलीतून किंवा आपल्याला या मेदिनीय मधून सुद्धा याची उत्तरं शोधता येतात. आणि त्या दृष्टीनं त्याचा एक अभ्यासच व्यवस्थित करावा लागतो. परंतु तुम्हाला परीक्षेपुरता तेवढा अभ्यास सहज लक्षात येऊ शकतो. वेळ खूप झालेला आहे, मला जाणीव आहे. मी जवळजवळ 1.5 तासाची बोलतेय आणि माझं बोलत असताना भान पण राहत नाही आणि खूप सांगत असते मी. तर त्यामुळं मेदिनीयचा प्रश्न झाल्यानंतर मला असं वाटतं की मी बरंच या पेपरमध्ये कव्हर तुम्हाला करून दिलेलं आहे. आणि तुम्ही त्या दृष्टीने जर अभ्यासाला लागलात आणि जर काही अडचणी आल्या त्या जर लिहून ठेवल्या आणि जर तुमच्या सरांना सांगितलं तर मी पुन्हा एखादा असा तास घेऊन तुमच्या त्या अडचणींना सुद्धा उत्तर देऊ शकते. फलित हे अत्यंत गोड आहे आणि ते जर आपल्याला कळालं, समजलं, तर आपल्याला अगदी म्हणजे काय ब्रह्मांड गवसल्याचा आनंद होतो. आणि त्यातली त्यात आपल्या जातकाला जर त्याचा फायदा झाला असं आपल्याला जर निदर्शनाला आलं तर मला तरी अत्यंत तृप्त झाल्यासारखं वाटतं. आपण मिळवलेलं ज्ञान समाजाच्या उपयोगाला येतंय. माझे विद्यार्थी आज कार बीर घेऊन चांगल्या बंगल्यामध्ये राहतात. हो मला निश्चित. तर अशा प्रकारे या फलितावर मी दृष्टिकोन टाकला. माझा परिचय वेगळा करून देण्याची आता गरज नाही, मी तो करून दिलेला आहे. आणि मी आता इथं थांबते. तसं बोलायला माझं खूप आहे, परंतु इथं थांबते. धन्यवाद. धन्यवाद जोशी मॅडम. आपण अत्यंत विद्वत्तापूर्ण असं हे व्याख्यान दिलं. विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा
चांगला उपयोग होईल, विद्यार्थी करून घेतील. ऑफकोर्स तुमचा एवढा प्रचंड अनुभव आणि तुमची शिक्षणाची हातोटी याचा प्रत्यय तुम्ही इथे आणून दिलात. आम्ही परीक्षा विभागातर्फे मी तुमचं आभार मानतो. तुम्ही अत्यंत समर्पकरित्या वर्गकुंडल्यांचं महत्व हे जे आज सांगितलं ते फार महत्वाचं आहे, की वर्गकुंडल्यांवरनच आपल्याला फलिताची दिशा मिळते. त्याचं महत्व, त्याचं एकंदरीत प्रत्येक गोष्टीमध्ये देशकान कुंडली असेल, नवमास कुंडली असेल, फक्त क्षेत्र कुंडलीवरून नाही कळत, त्या गोष्टी तिथून कळतात. हे तुम्ही आज जे ठसवून दिलं सगळ्यांना, त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. तसंच आजच्या या व्याख्यानासाठी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, चांदवडकर सर, दोन्ही उपाध्यक्ष, तसेच बडवे सर आणि सविता वैद्य मॅडम, मला इथे दिसत असलेले उपाध्याय सर आणि सगळ्यात ज्यांचा महत्वाचा रोल असतो असं श्रीयुत रामदास सर, या सर्वांचे आणि विविध संस्था चालकांचे, शिक्षक वर्गाचे, ज्यांच्यासाठी हा उपक्रम आपण चालू केलाय, त्या शास्त्री परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवर्जून मी आभार मानतो. आणि मला सांगायला आनंद होतोय की या व्याख्यानमालेतलं आता शेवटचं पुष्प उद्या सादर होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी जसं 9 व्याख्यानांना जे प्रतिसाद दिला तसंच उद्याच्या व्याख्यानालाही प्रतिसाद द्या. आवर्जून उपस्थित राहा. जोशी मॅडम, आपले पुन्हा एकदा आभार. आणि आता धन्यवाद. आपण आपली नेहमीची प्रार्थना घेऊन आजचा कार्यक्रम संपूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. अध्यक्षांच्या परवानगीने आजचा